नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं टेक सेतू या आपल्या मराठी टेक चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अशा एका टेक फीचरबद्दल बोलणार आहोत ज्याची सध्या मोबाईल कंपन्या खूप मार्केटिंग करत आहेत. म्हणजे 4+4 GB रॅम, 4+6 GB रॅम किंवा 8+8 GB रॅम. तर लोकांना वाटतं की आपल्याला खरंच एवढा रॅम भेटतोय की काय, आणि बजेट फोनमध्ये एवढा रॅम मिळणं खरंच शक्य आहे का, की यामागे काय खोटं आहे की काय सत्य आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर या फीचरचं नाव आहे रॅम एक्सपान्शन. सॅमसंग सारख्या कंपन्या याला रॅम प्लस म्हणतात, काही कंपन्या रॅम एक्सटेन्शन किंवा रॅम फ्युजन सुद्धा म्हणतात. तर ही फक्त मार्केटिंग पुरती नावं झाली, पण खरी टेक्नॉलॉजी ती सेमच आहे. तर आपण आज समजून घेणार आहोत की रॅम एक्सपान्शन म्हणजे नक्की काय असतं आणि त्याचा मोबाईलच्या परफॉर्मन्सवरती काय फरक पडतो, हे नक्कीच उपयोगी आहे की नाही हे पाहूया आपण. तर मोबाईलमध्ये दोन प्रकारची मेमरी असते, एक म्हणजे रॅम आणि रॉम, जे मोबाईलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं असतं. जेव्हा तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरती जाता, फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन, तर तिथे लिहिलेलं असतं मोबाईलच्या नावाच्या बाजूला की यामध्ये 4 GB रॅम आहे, 128 GB रॉम आहे. म्हणजे रॉम म्हणजे इंटरनल स्टोरेज. तर रॅम एक्सपान्शनमध्ये काय केलं जातं की जो इंटरनल स्टोरेजचाच काही भाग हा रॅम म्हणून वापरला जातो. जो रिअल रॅम असतो, जो खरा रॅम असतो, LPDDR4 किंवा LPDDR5X जो रॅम असतो, तो डायरेक्टली तुमच्या प्रोसेसर सोबत जोडलेला असतो आणि त्याची स्पीड ही म्हणजे खूप जास्त असते. 20 GB/s 30 GB/s अशी त्याची स्पीड असते. पण जो तुमचा इंटरनल स्टोरेज व्हर्च्युअल रॅम म्हणून वापरला जातो, त्याची स्पीड तेवढी नसते. UFS 3.1 किंवा UFS 3.2 किंवा काही बजेट मोबाईलमध्ये eMMC स्टोरेज वापरला जातो, त्याची स्पीड तर कधी कधी 1 Gbps पण नसते. आता खरा फरक इथे स्पष्ट होतो की तुमचा जो खरा रॅम आहे त्याची स्पीड खूप जास्त आहे तुमच्या इंटरनल स्टोरेजपेक्षा. जो तुम्ही व्हर्च्युअल रॅम वापरता तो फक्त एक बॅकअप आहे, तो तुमच्या इंटरनल स्टोरेजचाच एक पार्ट आहे, जो तुमच्या रॅमला सपोर्ट देण्यासाठी एक बॅकअप म्हणून वापरला जातो. तर आता समजा तुम्ही खूप सारे ॲप्स वापरताय, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब वगैरे, आणि बॅकग्राऊंडमध्ये काही ॲप्स इनॅक्टिव्ह आहेत. तर रॅम एक्सपान्शनमध्ये काय केलं जातं की हे जे इनॅक्टिव्ह ॲप्स असतात ते तुमच्या व्हर्च्युअल रॅमवरती मूव्ह केले जातात. त्यामुळे तुमचा जो रिअल रॅम असतो तो फ्री राहतो आणि तुम्ही जे ॲप्स वापरताय त्याला यूज करण्यासाठी तेवढी जागा मिळते. पण जर तुम्ही काही हेवी ॲप्स वापरत असाल किंवा मोठे गेम खेळत असाल तर तुमच्या व्हर्च्युअल रॅमचा तिथे काहीच फायदा नाही. खरं बघायला गेलो तर तुम्ही जर बेंचमार्किंग ॲप्स जसे की अंतुतू किंवा Geekbench वापरून जर तुम्ही टेस्ट केलात व्हर्च्युअल रॅम ऑन ठेवून किंवा ऑफ ठेवून, तर त्यामध्ये तुम्हाला जास्त फरक जाणवणार नाही, कारण रिअल रॅम हा वेगळा असतो, त्याची स्पीड ही बेंचमार्किंगमध्ये दिसून येते. काही लोकांना असा पण एक्सपिरियन्स होतो की ते व्हर्च्युअल रॅम किंवा रॅम एक्सपान्शन वापरून त्यांचा फोन स्लो होतोय. कारण काय होतं की जर तुमचा फोनचं स्टोरेज आधीच भरलेलं असेल आणि त्यामध्ये तुम्ही जर रॅम एक्सपान्शन चालू केलं तर तुमच्या फोनमधला 4 किंवा 8 GB स्टोरेज त्या व्हर्च्युअल रॅमसाठी राखीव ठेवला जातो. त्याच्यामुळे तुमचा फोनचा स्टोरेज सुद्धा कमी होतं, आणि स्टोरेज कमी झालं तर काय होतं, ऑपरेटिंग सिस्टीमचा जो ब्रीदिंग स्पेस आहे तो कमी होतो आणि त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम हळूहळू स्लो पण होते. मग खरा प्रश्न पडतो की रॅम एक्सपान्शन हा फीचर नक्की आहे तरी कोणासाठी? जर तुमच्या मोबाईलचा रॅम अत्यंत कमी असेल, म्हणजे 3 किंवा 4 GB असेल, आणि तुमचा फोन एकदम बेसिक असेल, पण तुम्हाला मल्टीटास्किंग करायचंय, तुम्ही खूप सारे ॲप्स वापरता, बॅकग्राऊंडमध्ये ॲप्स ठेवता, तर याचा वापर करून तुम्हाला फायदा मिळू शकतो. पण जर तुमच्याकडे आधीच 8 GB किंवा 12 GB रॅम असलेला फोन असेल तर तुम्हाला या रॅम एक्सपान्शनचा काही फायदा पडणार नाही, कारण हेवी गेमिंग किंवा मोबाईल एडिटिंगमध्ये याचा काही वापर होत नाही. जर सॅमसंगच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मेमरी एक्सपान्शन चालू करायचं असेल तर तुम्हाला जायचं आहे मोबाईलच्या सेटिंग्समध्ये, त्यामध्ये बॅटरी अँड डिव्हाइस केअर, त्यात गेलात की तुम्हाला मेमरी म्हणून दिसेल, तिथे क्लिक करायचं आहे. मेमरीच्या सेटिंगमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला पुढे रॅम प्लसचा ऑप्शन दिसेल. रॅम प्लसमध्ये गेलात की तुम्हाला 4 GB, 6 GB, 8 GB असे ऑप्शन्स दिसतील. तिथून तुम्हाला पाहिजे तेवढा रॅम एक्सपांड करू शकता. तर काही फोनमध्ये रॅम एक्सपान्शन ऑन केल्यावरती फोन रिस्टार्टसुद्धा करावा लागतो, काहीमध्ये नाही करावा लागत. आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यावरती एकच गोष्ट बोलू शकतो की रॅम एक्सपान्शन हा काही वाईट फीचर नाही, पण फक्त त्याच्यावरती अपेक्षा ठेवून की फक्त तो फीचर भेटतोय म्हणून एखादा मोबाईल घेणं चुकीची गोष्ट आहे. कारण तुम्ही जेव्हा बजेटमध्ये जाता तेव्हा पहिलं तुम्ही रॅम आणि स्टोरेज किती आहे तेच बघता, आणि कंपन्या काय करतात की बॉक्सवरती डायरेक्ट 8 GB किंवा 12 GB असं रॅम लिहून देतात, पण ते खरं नसतं. ते 4 GB+4 GB असं असतं किंवा 8 GB+4 GB असं असतं. त्याच्यामुळे फक्त त्या फीचरवरती भरोसा ठेवून तुम्ही मोबाईल घेऊ नका. तर आपण आता एक टेक्नोचा मोबाईल बघूया, ज्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये 12 GB रॅम आहे आणि 128 GB मेमरी आहे. पण मोबाईलच्या स्पेक्समध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे लिहिलेलं असेल की 6 GB रॅम आणि 128 GB मेमरी आहे. तर यामुळे लोकांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, आणि अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या डिटेलमध्ये जाऊन बघावं लागेल
आणि जर तुम्ही डिटेलमध्ये जाऊन बघितला तर त्यांनी कुठेतरी छोट्या अक्षरात लिहिलेलं असेल की यामध्ये कोणती तरी मेमरी एक्सपान्शन टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली आहे. म्हणून नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही मोबाईल बघत असाल तर रॅम एक्सपान्शन किंवा रॅम प्लस अशा फीचर्सकडे जास्त लक्ष देऊ नका. तुमच्या मोबाईलचे जे खरे फीचर्स काय आहेत ते पहा आणि मगच मोबाईल घ्या. आणि तुम्ही जर रॅम एक्सपान्शन वापरत असाल तर तुमचा फोन स्मूथ चालतो की अजून स्लो होतो आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.